तुमच्या कामाची बातमी। जमीन म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो 7/12 उतारा। शेती असो, जमीन खरेदी विक्री असो किंवा बँकेचं कर्ज, 7/12 उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट मानला जातो। पण तुम्ही कधी विचार केलाय का याला 7/12च का म्हणतात आणि या 7 आणि 12 आकड्यांचा नेमका अर्थ काय असतो? सर्वात आधी जाणून घेऊया 7 म्हणजे काय। महसूल विभागाच्या नियमानुसार 7 म्हणजे गाव नमुना क्रमांक 7, यालाच अधिकार अभिलेख पत्रक असंही म्हटलं जातं। हा भाग जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित असतो। यामध्ये जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचं नाव, जमिनीचं क्षेत्रफळ आणि त्या जमिनीवर कोणतं कर्ज आहे याची संपूर्ण माहिती यात नमूद केलेली असते। आता 12 म्हणजे काय, तर 12 म्हणजे गाव नमुना क्रमांक 12। याला पिकांची नोंदवही किंवा पेरेपत्रक असंही म्हटलं जातं। जमिनीचा मालक कोण आहे हे 7 नंबरवरून समजतं, पण त्या जमिनीवर काय पिकवलं जातं, जमिनीचा वापर कसा होतो हे 12 नंबरवरून कळतं। यामध्ये शेतात घेतलेली पिकं, सिंचनाची साधनं, किती जमीन पडीक आहे याची सविस्तर माहिती असते। ही नोंद दरवर्षी तलाठीकडून केली जाते। म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर काय, 7 नंबर सांगतो जमीन कोणाची आहे आणि 12 नंबर सांगतो त्या जमिनीवर काय पिकतं। हे दोन्ही नमुने एकत्र केले की तयार होतो आपला 7/12 उतारा। जमीन खरेदी विक्री, वारसा हक्क, बँक कर्ज किंवा शासकीय योजनांसाठी हे दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। म्हणूनच जमिनीशी संबंधित कोणतंही काम करताना 7/12 उताराशी माहिती असणं ही खूप गरजेचं आहे। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी माय महानगर लाईव्ह आणि ओनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका।